दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या खडक माळेगाव खाणगाव नजीकच्या शिवरस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। रस्त्यावरील लोखंडी अँगलसह अन्य अडथळे हटवून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटरचा मार्ग मोकळा करण्यात आल्याने परिसरातील सुमारे 250 शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळालाय। शिवरस्ता मोकळा करण्याच्या कारवाई दरम्यान स्थानिक शेतकरी खातेदारांनी प्रशासनाला उत्स्फूर्त सहकार्य केले। कोणताही वाद किंवा तणाव निर्माण न होता परस्पर सामंजस्यातून ही कारवाई यशस्वीपणे पूर्ण झाल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न शांततेत निकाली निघाला। या कारवाईवेळी महसूल विभागाच्या वतीने लासलगावच्या मंडळाधिकारी रुपाली सावळे, खडक माळेगावचे ग्राम महसूल अधिकारी जनार्दन उशीर तसेच महसूल सेवक जयश्री पवार उपस्थित होते। खडक माळेगाव खानगाव रस्ता शिवरस्ता महाराष्ट्र शासनाचा महाराज्य स्वाभिमान अभियान अंतर्गत आज हा शिवरस्ता खुला करण्यात आला आहे। त्यासाठी तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्या आज मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने आज हा रस्ता खुला करण्यात आला। त्या रस्ता खुला झाल्यामुळे दोन्ही गावातील कमीत कमी 200 लोकांचा दळणवळणाचा मार्ग मोकळा झाला। वैद्यकीय सेवा असेल, कृषी दळणवळण जाण्याची गरज असेल, मुलांचा शैक्षणिक विषय असेल, शेतामध्ये येण्या जाण्याच्या समस्या असतील, त्या शासनाच्या ह्या योजनेअंतर्गत एकदम सुखरूपपणे पार पाडल्या व सर्व अधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी यांचेही आभार मानतो। काही वर्षापासून हा रस्ता बंद होता। माननीय तहसीलदार साहेब व आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी हा जो ग्रामीण भागाच्या विकासासाठी जो मुद्दा हातात घेतला तो खऱ्या अर्थाने खूप चांगला आहे। त्यामुळं लोकांच्या खूप समस्या ह्या सुटल्या आहेत। तरी मी या शासनाच्या योजनेचा आदर करतो व अशाच प्रत्येक गावामध्ये असेच अधिकाऱ्यांनी रस्ते खुले करून व ग्रामस्थांनी सहकार्य करून आपल्या स्वतःच्या अडचणी दूर केल्या तर ह्या अभियानाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा लाभ होईल हेच आपल्या या माध्यमातून सांगू शकतो। पोलीस विभागाकडून पोलीस कर्मचारी उत्तम गोसावी आणि बाळासाहेब कांदळकर यांनी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळली। यावेळी पोलीस पाटील वैशाली बाजारे, पोलीस पाटील शंकर वाघ, तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गारे तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी खातेदार उपस्थित होते। हा शिवरस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी तसेच शेतीमाल बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागत होता। त्यामुळे वेळ, इंधन आणि वाहतूक खर्च वाढत होता। आता रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचणार असून शेतीची दैनंदिन कामे अधिक सुलभ होणार आहेत। महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या समन्वयातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न यशस्वीपणे मार्गी लागल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित सर्वांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। प्रतिनिधी योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।